तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तानात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली 7 मे रोजी खामगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर सकाळी पोलीस प्रशासनाचे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या नेतृत्वात खामगाव शहर पोलीस स्टेशनचे 12 पोलीस अधिकारी, 27 अंमलदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. उगले, लेफ्टनंट कर्नल जोशी साहेब, NCC बटालियन खामगाव व 5 सैनिक, 1 RCP पथक, BDDS पथक बुलढाणा, अग्निशामक दलासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव। सध्या जी आता भारत आणि पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती आहे, परिस्थितीमध्ये पोलीस आणि सगळ्या यंत्रणा त्यांचा कोणता रोल असायला पाहिजे याची एक सराव म्हणून आम्ही आज खामगाव शहर पोलीस शिवाजीनगर आणि खामगाव ग्रामीण त्याच्यासोबतच BDDS, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स आणि NCC कडून श्री लेफ्टनंट कर्नल श्री जोशी साहेब आले होते। त्यांच्या मार्गदर्शनात ही मॉक ड्रिल घेण्यात आली। मॉक ड्रिलमध्ये जेव्हा आपल्याला एअर स्ट्राईक अलर्ट येतो तर त्या अलर्टच्या वेळेस प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि सर्वसामान्य पब्लिक यांनी काय करायचं असते आणि कोणता रोल प्ले करायचा असतो त्यासाठी ही ड्रिल घेण्यात आली। यामध्ये समजा एखादा एअर स्ट्राईक झाला तर ज्यावेळेस आग लागेल तर ती आग विझवण्याचं काम जे आहे ते ॲम्ब्युलन्स आपला फायर ब्रिगेड करेल। त्यानंतर याच्यामध्ये काही लोक जखमी जर झाले असतील तर त्यांना वाचवण्यासाठी एक रेस्क्यू टीम असेल। त्या रेस्क्यू टीममधले लोक जे आहेत ते जखमी लोकांना घेऊन दवाखान्यात ॲडमिट करतील। त्याचसोबत इतर काही टीमा राहतील। एक फायर ब्रिगेड कॉर्डन टीम राहील, ॲम्ब्युलन्स कॉर्डन टीम राहील, जेणेकरून ह्या सर्व ज्या व्हेकल्स जात असतात त्यांना कुठल्याही अडचण किंवा अडथळा येऊ नये ते काम ह्या कॉर्डन टीम करतात। तर अशा पद्धतीने ही मॉक ड्रिल घेण्यात आली आहे।